अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे भव्य बियाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि विविध कृषी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक, रुंद सरी वरंबा पेरणी पद्धतीचं प्रात्यक्षिक आणि बीज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। या प्रसंगी आमदार हरीश पिंपळे आणि तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्या हस्ते विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं। तसंच शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध पिकांच्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता चाचणी करून त्यांची विक्री आणि प्रदर्शनी भरवण्यात आली। या महोत्सवात कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। स्थानिक बियाणांचं संवर्धन आणि शेती उत्पादन वाढीसाठी नवी दिशा मिळणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। या बियाणे महोत्सवाला कृषी विज्ञान केंद्र अकोल्याचे शास्त्रज्ञ, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक, कृषी विभागाचे अधिकारी आणि पंचकृषीतील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चालू वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भव्य बियाणे महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। दिनांक 10 व 11 जून रोजी हा बियाणे महोत्सव होत असून या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेले सोयाबीन सोबतच तूर असेल, जवस असेल, चिया असेल, तीळ असेल, ह्या सर्व बियाण्याची या ठिकाणी विक्री या 2 दिवसात शेतकरी करत आहे। यामागचा हा बियाणे महोत्सव घेण्यामागचा जो प्रमुख उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या खर्चात बचत व्हावी आणि सोयाबीन हे सरळ वाण आहे। तालुक्यात जर बघितलं तर सोयाबीन पिकाचा पेरा हा सर्वाधिक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील जे बियाणं आहे ते त्याची उगवण क्षमता चाचणी करून जे खात्रीशीर बियाणं आहे ते तालुक्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध व्हावे या प्रमुख उद्देशाने हा बियाणे महोत्सव आयोजित केलेला आहे। कृषी विभागामार्फत आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे बियाणे शेतकऱ्यासाठी हा भव्य बियाणे महोत्सव इथं साजरा झालेला 2 दिवसीय प्रदर्शनी इथं साजरी झालेली आहे। भरपूर अशा शेतकऱ्यांनी इथं योगदान दिलेले आहे। वेगळ्या पद्धतीचे ते बियाणे ठेवण्यात आलेले आहे आणि जो यावर्षी आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की एल निनोचा जो प्रभाव झालेला आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे। म्हणून शेतकऱ्यांनी जे घरीच बियाणे ठेवलेले आहेत त्याचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला भरपूर असं योगदान मिळेल। काल कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी बियाणे महोत्सव आयोजित केला गेला होता। काल म्हणजे 10 तारीख आणि आज 11 तारीख 2 दिवस हा बियाणे महोत्सव होता। या बियाणे महोत्सवामध्ये बरेच शेतकरी आपल्या जवळ जे चांगल्या क्वालिटीचं बियाणं होतं ते या ठिकाणी घेऊन त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले होते आणि त्या प्रत्येक स्टॉलवर त्या शेतकऱ्यांनी जे काही बियाणं ठेवलं त्या बियाण्याचं तिथं नाव लिहिलं, त्यावर क्वांटिटी लिहिली।